किती म्हणावा म्हणतो. इकडे बस सुटाची वेळ झाली आणि इले आता वेळेवर हगायला लागली. तुला आधी सांगलं होतं ना का पोट साफ कर आधी, आणि बस मध्ये प्रवास करायचा आहे तर जास्त नको खाऊ म्हणून आधी सांगलं होतं तुले. पण नाही ऐकलीस माझं, नाही का? मस्त खाल्लीस. आता तुला वेळेवरच पकडायला लागली, नाही का? आता हे बस बी सुटू दे, मग सांगतो तुले. हे माझ्या कर्माच्या गती, अशी बायको भेटली मले. हो, आता माझ्या हाती आहे, नाही का? रस्त्यावर गड्डेच एवढे होते की बसचे धक्के पाहायला लागले आहे थोडीशी. म्हणजे तुम्हाला असं वाटत आहे की मी मुद्दाम करत आहोत, नाही का? हे पिठखाये, हे आता शेवटची बस आहे, आणि हे जर बस सुटली तर मग का तुझा बाप इथं हेलिकॉप्टर पाठवणार आहे, विमान पाठवणार आहे? हा, तुला आधी सांगलं होतं ना की थोडासा मेकअप कमी कर, थोडासा पावडर कमी लाव, लिपस्टिक कमी लाव, पण हगना मुतना आधी कर म्हणून. पण नाही, तुला पाहिजे आधी मटकना. मॉडेल बनून आता अवॉर्ड शो मध्ये जाणार आहे, नाही का? ते म्हणतात ना की भुरा मास पावाले न गच करा नांगाले, अशी गत आहे तुझी. हे पाय म्हणया, माझ्या बापाचं नाव नको काढवता येतं, माझ्या मायबापाला मदत नको आणू. हो, माहीतच आहे तू पण कोणत्या गुणात आहेस तर. बापा पाय कशी सरमसांडी बायको भेटली. शर्मानं लाजा पार विकून खाल्लं वाटे दारीनं. नवऱ्याला एकेरी नावानं बोलते. माझ्या मायबापाने किती चांगलं नाव ठेवलंय माझा, मनोहर असा. आणि गावातले लोक मला मनोहर पाटील म्हणतात, आणि हे पाय ना मन्या म्हणते मन्या. राग बी आला ना, इथं तोंडाचा दाबीनं शिवतो मी. थोडीशी लाज शरम ठेव, का ते पण विकून खाल्लेस? 4 लोक पाहत आहेत, थोडीशी सांभाळून बोल. भावाचं लग्न आहे म्हणून तुझ्या चुपचाप आहो मी, नाही तर येतीस तुझे हातपाय म्हणून टाकलं होतं बस स्टँडवरच. बापा मस्त इज्जत आहे तुझी. गावामध्ये देशी दारू मोवाची दारू पिऊन त्या चौकामध्ये पडून दिवस गेले तुझे. तुझी त्या दिवशी त्या भट्टीच्या समोर विकेट पडली होती तर कोण उचलून आणलं? मीच तर उचलून आणलं. मग ते गावातले लोक मस्त मानवत असतील तुले, मस्त गुणाचा मनोहर पाटील म्हणून. ढेकलं फोडे. हे पाय, माझ्या दारूचा विषय काढायचा नाही येतं. पेतो तर का तुझ्या कमाईच्या पैशाने पेतो काय? आपल्या कमाईचे पेतो. तुला त्या लाडक्या बहिणीचे पैसे भेटते तर किती देतेस मला पैसे? किती देतेस? आणि मी एकटाच नाही पेत, जगात एवढे लोक पेतात. मास्तर, लेक्चर, डॉक्टर, कलेक्टर सगळे दारू पेतात. मोठे मोठे लोक, सलमान खान, शाहरुख खान, विराट कोहली, धोनी पण पेतात. त्याची बायको अशीच बोलत असेल का म्हणतो? आणि तुझा बाप पेते तर त्याला नाही म्हणस ना मग. मला दुसऱ्याचं नको सांगू तू. ले दुसऱ्यांशी काही देणं घेणं नाही. धोनिया पेव का मोनिया पेव, पण तू पेतेस का नाही सांग आधी. माझा बापाही पेते, पण तुझ्यासारखा असं तमाशा नाही करत. पेते ना माझा बापाही, मी का नाही म्हणतो का? पण थोडीशी पेते ना, चुपचाप राहते बिचारा. हो माहीतच आहे, तू नको सांगू मला कौसे. देवा चूक केलं रे बापाची बायको करून. ते म्हणतात ना खेड्यातले लेडे, जाऊ दे आता का आपल्या तोंडाला खराब करायचा. आणि तुझ्या भावाच्या लग्नाला जायचं आहे ना, कुठे फिरायला जायचं आहे फॉरेनले का? हो, कसा हा सामान पकडलीस तू? हा एवढा मोठा झोरा पकडू माझे हातपाय दुखून गेले, हाताचे हाडं गुडं मोडून गेले. तू नसतास आलास ना तर बरा झाला असता. एकटीच जातो म्हणलो, पण कोटी आलास माझ्या मागे ढुकत. आता माझ्या भावाचं लग्न आहे, त्या सासऱ्याकडून तुला पण भेटत नवीन कपडे म्हणून केलास तयारी, नाही तर तू का आला असतास? आणि अजून मस्त ढोकसाले पण भेटते तिथं. 2-3 दिवस तर मजाच आहे तुझी म्हणून आलास, नाही तर का आला असतास तू? तुला नसता आणलो ना तर घरी गोट्याचा आराम खाऊन राहिला असतास. कौसे, ते का म्हणतात ना, साधी सुधी पावाले ना पक्की तोंडार बोलाले, अशी गत आहे तुझी. तोंडात जे आला ते बोलतेस, साधा सुद्धा म्हणून त्याचा फायदा उचलत आहेस तू. मला का भिकारी समजलीस का तू? हो, मला कपडे नाहीत घालाले, असाच उघडा फिरतो गावागावात भीक मागत, असं म्हणत आहे तुला, नाही का? आणि लगीन झालं तर का दिलं तुझ्या बापानं? फुटी कवडी नाही दिलं ते जाऊ दे, पण पोरगी तरी चांगली असेल म्हणलं, पण तू पण तोंडार निघलीस अशी. पाय ना कशी डोळे वटारून पाहत आहे. हा, तुझं नाही का थोबाडच फोडतो आता, आणि बस स्टँडवरच तुझी लटाऊ पडतो. मग टकली होऊन जाशील आपल्या भावाच्या लग्नात. बापा एवढी हिंमत आहे तुझी, नाही का? माझे केस उपडतो म्हणतेस? तुझा तोंड ना ते केस पाहिलास का आरशामध्ये कधी? डुकरासारखा तोंड आहे ना, ते उंदरासारखे केस आहेत. कोणी पाहतील तर काय म्हणतील, करंट नाही का आले उभे आहेत केस याचे? तू माझे केस उपडशील तर मी का पाहत राहीन का? तुझे पण हे उंदरासारखे केस उपडूनच फेकतो. पाय कौसे, आता माझ्या केसावर जाऊ नको. फॅशन आहे ते, तुला काय समजते? आता माझ्या अंगाची आकेलीस तू पक्की. चांगली मुजोर झाली आहेस तू. फुकटचा खाव तुला मस्ती आली आहे. थांब तुझी मस्ती जिरवतो. हो, मी बांगड्या घालला म्हणून माझ्या हाताला दोरच नाही आहे असं समजतेस तू, नाही का? मी का अशी चुपचाप पाहत राहीन का? ये बरं मारून पाय बरं, किती हिंमत आहे तर पाहतो मी बी. पाय कौसे, आता जास्त तमाशा नको करू. हा, बहु झाला आता. हे बस स्टँडवरचे लोक पाहतात आपल्याकडे, चांगला वाटते काय? हा, हे पाय एवढे मोठे लोक जमा केलेस तू तमाशा करून. का बे पाहता, जा ना तिकडं. का तुमच्या घरी झगडेच नाही होत का? हे तुला सांगून ठेवतो, त्याला शिवा नाही द्यायचा. पाहू दे ना बिचारायला, मजा वाटते तर पाहतेत. पहा का बापू, पहा सरम सांगायचा तमाशा पहा. आता मी काय म्हणतो, माझ्या अंगाची आग केलीस तू पक्की. आता जाणं कॅन्सल. मी पण नाही जात आणि तू पण जायचा नाही, एका शब्दात सांगतो. आणि गेली बिलीस तुझ्या भावाच्या लग्नाले तर पुन्हा माझ्या घरी यायचा नाही, सांगून ठेवतो. हो, जा, कुठे जातेस तर जा, नको येऊ, जा. मीच जातो एकटीच, नाही तेच राहतो. आहेत हातपाय मला, राबतो न खातो का तुझ्या भरोशावर राव करे? जातो कुठे मरतेस तर मर. पाय कौसे, तुला आता शेवटची वॉर्निंग देता, जायचा नाही म्हणजे जायचा नाही. आणि आता गेलीस तर मग शेवटची वॉर्निंग आहे, यायचा नाही परत बिलकुल. तो पास तुझ्या बापाचाच फोन आला, काय म्हणते का? हॅलो जावई बाबू, कुठं आहे का? या ना लवकर, कवाची वाट पाहता आम्ही. मगाने सडीच्या बसने निघल्या तुम्ही, बहुत टाइम लागत आहे ना. या लवकर, इकडे मस्त दारूची व्यवस्था करून ठेवला तुमच्यासाठी. पूर्ण दारूची पेटीस घेऊन ठेवला, मस्त पेऊन चालले 2-3 दिवस. हा मामाजी, येतो ना, हे लवकरच येतो. हे थोडीशी बस लेट होती का नाही, त्याच्यामुळे लेट झाला. आता निघतो आता, हे बस निघत आहे आता. आणि हे इले थोडीशी शॉपिंग करायची होती का नाही, त्याच्यामुळे लेट झाला. बरं निघतो आता, तुम्ही व्यवस्था वगैरे करून ठेवा बरोबर तिकडं. चमाले आली आपत आता. सासरे बुवाने तर चांगला जुगाडपाणी जमवून ठेवलाय आपल्यासाठी तिकडं. 2-3 दिवसात मजाच आहे आपली. कोणत्या हालती जाच लागते आता तिथे. मी काय म्हणतो डार्लिंग, चल आता बस सुटते, चल लवकर निघून चल. दे, मी पकडतो सामान, दे. बापा आतापर्यंत नाही येत म्हणतोस ना, आता का तुझा डोक्सा फिरला का? कोणता देव शिरला का बाबा तुझ्या अंगात? ते जाऊ दे आता.
नवरा बायको म्हणल्यानंतर असे छोटे मोठे झगडे कोणाच्या घरी नाही होते. असं थोडंसं समजावून सांगत होतं तुले. हक गेली का तुझी? झगडण्यानं गेली वाटते हक तुझी, नाही का? चल मग आता लवकर बस मध्ये चल, सुट्टे नाही तर मग चल लवकर. बहुत काम आहे तुझ्या भावाच्या लग्नाचे, बहुत कामं करायचे आहेत. चल लवकर चल, लवकर पोहोचा लागते तिथं. दे सामान पकड तुम्ही, दे. चल हो तू समोर. का नाटक्या माणूस आहे मा, तमाशा केला नुसता तमाशा एवढ्या गोष्टीसाठी. चल मग लवकर, आता दारू ढोकसा सासरे आले म्हणून घाई करत आहे आता. जावई तसाच ना सासराही तसाच, बेवडे कोटचे. काय जमला रे काम बापा. तर मित्रांनो, येतो मी आता साड्याचं लग्न लावून. तोपर्यंत मजा करा मग तुम्ही, आणि आमच्या घराकडे थोडीशी लक्ष ठेवायचं बरं. हो चल आता, मोठा जसा लक्ष ठेवणार आहे. एक गोष्ट विसरली मित्रांनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक करू नका व्हिडिओला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन असे मजेदार व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. बरं का? बरं येतो मग, टाटा. तुमच्या लग्नाला आणीन वाटा. आमचा झगडा झाला मोठा, पण कमी झाला तोटा, कारण देशी दारू तिकडे वाट पाहताय ना. चला मित्रांनो, भेटू मग. गुड नाईट.